वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो कुमुदिनी आजी म्हणते प्रभाकर आता अर्ध्या तासाच्या वरती झाला, अजून विजयाने दरवाजा उघडलेला नाही आहे आणि हर्षवर्धनचाही काही पत्त्या नाही आहे. आता आपण जायला काही हरकत नाही, चल लवकर निघूया. त्यावर शैलिजा म्हणते अहो तुम्ही का जाताय? त्यावर मग आता आजी म्हणते शैलिजा काय बोलतेस तू हे? शैलिजा म्हणते बरोबरच बोलते मी. अहो हर्षवर्धन भाऊजींना आवडत नाही त्यांच्या मुलांच्या आयुष्यात आपण दखल दिलेलं. त्याबरोबर मग आता आजी म्हणते शैलिजा, त्याबरोबर प्रभाकर म्हणतो बरोबरच तर बोलते ना आई ती, कशाला तू तिला ओरडतेस? त्यावर मग आता आजी म्हणते की तुमच्या चौघांबरोबरसुद्धा मला या विषयावर बोलायचंच आहे. विजया, तू, शैलिजा सगळ्यांबरोबरच बोलायचं आहे, पण सध्या मला शौर्यला आणायला जाणं गरजेचं आहे, नंतर बोलू आपण. आणि मग आता आजी तिकडनं चाललेली असते. इतक्यात आता हर्षवर्धन त्या ठिकाणी ऊर्जा आणि शौर्य ह्या दोघांनाही घेऊन आलेला असतो. पण आता शौर्य पुढे आलेला असतो, ऊर्जा मागेच थांबलेली असते. आजी विचारते शौर्य अरे तू, मग ऊर्जा कुठे? त्याबरोबर मग लगेचच आता शौर्य हा ऊर्जाकडे बघतो आणि आता ऊर्जासुद्धा त्या ठिकाणी पुढे येते. मग आता ऊर्जा आणि शौर्य एकमेकांच्या बाजूला उभे राहिलेले असतात. त्यावेळी मग आता इकडे आजी ऊर्जाला शौर्यबरोबर बघून खूपच जास्त आनंदी होऊन जाते. शौर्याला बघून सगळी भावंड वगैरेसुद्धा खूप खुश असतात. सगळ्यांनाच शौर्याचं येणं खूप जास्त आवडलेलं असतं. तर आता शौर्य आलेलं आहे हे आता विजयाच्या लक्षात येतं. विजया खाली येते आणि खाली येऊन आता ती ऊर्जाकडे रागाने एकटक बघत असते. आता विजया ऊर्जाकडे इतक्या रागाने बघत असते की म्हणजे कळत नसतं सगळ्यांनाच की आता ही काय करणार आहे. त्याबरोबर मग हर्षवर्धन हा म्हणत असतो विजया हे बघ. विजया म्हणते काय बघू, तुम्ही या मुलीला इथे कशाला घेऊन आलाय? हर्षवर्धन म्हणतो विजया, ती मुलगी आता आपली सून आहे, शौर्यने तिच्याबरोबर लग्न केलं आहे. त्याबरोबर विजया म्हणत असते मी हिला माझी सून मानत नाही आणि तुम्ही कोणाला विचारून आणली ह्या मुलीला घरी? हे बघा, मी ह्या मुलीला घरामध्ये घेणार नाही आहे, समजलं ना? त्यामुळे ही मुळात आपली सून वगैरे असण्याचा काही प्रश्न येतच नाही. मला तुमचं काही एक ऐकायचं नाही आहे. ह्या मुलीला आत्ताच्या आत्ता ताबडतोब इकडनं निघून जायला सांगा. हर्षवर्धन बोलत असतो विजया, तू हे काय बोलतेस? तुला तरी कळतं आहे का? हे बघ, शौर्यने तिच्याशी विधिवत लग्न केलेलं आहे आणि ती आत्ता आपल्या घरची सून आहे. त्यामुळे आपण आता तिच्याबरोबर हे असं नाही बोलू शकत, नाही वागू शकत. त्याबरोबर विजया म्हणत असते कोण सून? कुठली सून? हे बघा, मी ह्या मुलीला माझ्या घरची सून मानत नाही, त्यामुळे मुळात हिला घरामध्ये घेण्याचा कुठला प्रश्न उद्भवतच नाही. तुम्ही उगाचच्या उगाच मला काहीही सांगायला जाऊ नका. मी म्हटलं ना, मी ह्या मुलीला घरात घेणार नाही म्हणून, तर मी ह्या मुलीला घरात घेणार नाही. कळत नाही आहे का तुम्हाला? हर्षवर्धन म्हणत असतो विजया, हे बघ, उगाचच्या उगाच काहीतरी बडबडू नकोस. अगं, लग्न केलं आहे रितसर आपल्या मुलाने त्या मुलीशी. त्याबरोबर विजया म्हणत असते लग्न? पण मी हे लग्नसुद्धा मानत नाही. मग मुळात ह्या मुलीला सून म्हणून स्वीकारण्याचा प्रश्न येतोच कुठे? हे बघा, ऑलरेडी झालं आहे तेवढं पुरे झालं आहे, आता पुन्हा नाही. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो विजया, हे बघ, उगाचच्या उगाच तू आरडाओरडा करू नकोस, कारण काहीही झालं तरी शौर्याने तिच्याशी लग्न केलेलं आहे आणि मी शौर्याला शब्द दिला आहे की त्याच्या बायकोचा आपल्या घरामध्ये गृहप्रवेश होईल म्हणून. त्यामुळे आत्ता तू तिला ह्या घरात सून म्हणून स्वीकार आणि तिचा गृहप्रवेश करून घे. त्याबरोबर विजया म्हणत असते तुम्ही मानले ना तिला सून? मी नाही मानलेलं तिला ह्या घरची सून वगैरे काही. त्यामुळे मुळात तिचा ह्या घरात गृहप्रवेश करून घेण्याचा प्रश्न उद्भवतोच कुठे? हे बघा, ह्या मुलीचा ह्या घरात गृहप्रवेश वगैरे काहीही होणार नाही आहे. आलं तुमच्या लक्षात? उगाचच्या उगाच मला जबरदस्ती करू नका तुम्ही, कारण मुळात मी तुमचं काही ऐकणारच नाही आहे. आलं लक्षात तुमच्या? त्याबरोबर विजया, हे बघ, उगाचच्या उगाच नसता हट्ट करू नकोस. ती या घरची सून आहे आणि ही परिस्थिती सत्य आहे, त्यामुळे ही बदलता येणार नाही आहे. उगाच तू हट्टाला पेटलीस तर काहीही होणार नाही आहे. त्यापेक्षा हट्ट सोड आणि आता तू ऊर्जाचा घरात सून म्हणून गृहप्रवेश करून घे. त्याबरोबर आता हर्षवर्धनच्या तोंडून हे सगळे शब्द ऐकून घरातल्या सगळ्यांनाच खूपच जास्त आनंद होतो, कारण चक्क हर्षवर्धन ऊर्जाला सून म्हणून स्वीकारायला तयार असतो. हर्षवर्धन हा आता विजयाला म्हणत असतो हे बघ विजया, उगाचच हट्ट करू नकोस. विजया म्हणत असते काय वाटतं तुम्हाला, मी काही वेडी बाई वगैरे आहे का की तुम्ही माझं कोणी काही ऐकून घ्यायला तयार होत नाही म्हणून? हे बघा, मी म्हटलं ना की मी ह्या मुलीला सून म्हणून स्वीकारणार नाही आहे म्हणून, तर मी नाही स्वीकारणार. हर्षवर्धन म्हणत असतो हे बघ विजया, वेड्यासारखं बोलू नकोस. मी शौर्याला शब्द दिला आहे की त्याच्या बायकोचा ह्या घरात गृहप्रवेश होईल म्हणून,
त्याबरोबर विजया म्हणत असते, पण मुळात मी या मुलीला ह्या घरची सून, शौर्याची बायको म्हणून स्वीकारतच नाही आहे, तर तुम्ही शब्द देऊन काय करणार आहात? मी ह्या मुलीचा गृहप्रवेश वगैरे काहीही करून घेणार नाही आहे. समजलं का तुम्हाला? ही मुलगी माझ्या शौर्याची बायको होऊच शकत नाही. मी हिला सून म्हणून स्वीकारतच नाही. त्यामुळे हिचा गृहप्रवेश वगैरे जहागीरदारांच्या घरामध्ये होणार नाही आहे. लक्षात आलं तुमच्या? त्याबरोबर मग आता हर्षवर्धन म्हणत असतो, विजया तू काय बोलतेस हे बघ, तिचा गृहप्रवेश ह्या घरात होईल. ती ह्या घरची सून आहे. विजया म्हणते की नाही म्हटलं ना मी. त्याबरोबर मग आता ती म्हणत असते की या दोघी बहिणींनी ना माझ्या मुलांना फसवलं आहे, मला माहिती आहे. त्याबरोबर मग आता आजी म्हणत असते, विजया तू काय बोलतेस? तुला तरी कळतं आहे का? हे बघ, उगाचच्या उगाच वेळ वाया घालवू नकोस. ऊर्जा ह्या घरची सून आहे आणि आता तू हे स्वीकारायला हवं. हर्षवर्धनचं ऐक आणि गुपचूपपणे गृहप्रवेशाचे विधी पूर्ण कर. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, हो विजया, नाहीतर मग मला हे कुणाकडून तरी दुसऱ्याकडून करून घ्यावं लागेल. तर विजया म्हणते, तुम्हाला काय करायचं आहे ते करा, वाटेल तसं वागा, पण मी ह्या मुलीचा गृहप्रवेश माझ्या घरात करून घेणार नाही. त्यावर मग आता लगेचच आजी शैलिजाला म्हणते, शैलिजा तू कर गृहप्रवेशाची तयारी. शैलिजा म्हणते, काय मी? त्याबरोबर मग आता आजी म्हणते, हो तू का, काही हरकत आहे का तुला गृहप्रवेश करून घ्यायला? त्याबरोबर आता शैलिजा म्हणते, नाही नाही मला काही हरकत नाही आहे, पण भाऊजींना चालेल का? मी शौर्याच्या बायकोचा गृहप्रवेश करून घेतलेला नाही. म्हणजे त्या दिवशी ते म्हणत होते ना, बाहेरच्या माणसांनी काही करायचं नाही म्हणून विचारते. काही झालं तरी बाहेरचे आहोत ना आम्ही, चालेल का भाऊजी? त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो, काही गरज नाही आहे. शौर्याच्या बायकोचा गृहप्रवेश विजयाच करेल. विजया शौर्याच्या बायकोचा गृहप्रवेश करून घे. त्यावर विजया म्हणते, मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी काहीही करणार नाही आहे. हर्षवर्धन म्हणत असतो, विजया उगाचच हट्ट करू नकोस. मी शौर्याला शब्द दिलाय आणि मला तो पाळायचाही आहे. मग आता विजया म्हणते, तुम्ही शब्द दिलायत यात माझा दोष नाही आहे. मी ह्या मुलीला सून म्हणून नाकारलं सुद्धा नाही आहे आणि स्वीकारलं, त्यामुळे माझी एक संबंध नाही आहे. समजलं नाही? ही मुलगी माझ्या शौर्याची बायको होऊच शकत नाही. कळलं का तुम्हाला? मी हिला सून म्हणून कधी एक्सेप्ट करणार नाही आहे. बस. आणि या उपर मला आता तुमचं काही एक ऐकायचं नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही तुमचं करा, मला सांगू नका. हर्षवर्धन म्हणत असतो, हे बघ विजया, उगाच हट्टाला पेटू नकोस. मी सांगतोय तसं कर. ह्या मुलीचा गृहप्रवेश करून घे. विजया म्हणत असते, तुम्हाला काय वाटतं मी वेडी आहे का? मी वेडी आहे? मी वेड्यासारखं बडबडते आणि तुम्ही मला सांगताय की तुम्ही सांगाल तसं कर म्हणून. हे बघा, तुम्ही म्हणाल ना तसं नेहमी होणार नाही आहे. मी ह्या मुलीला सून म्हणून स्वीकारतच नाही. त्याबरोबर पुढे आता आई म्हणत असते, अहो एक नंबरची वाईट मुलगी आहे ही. अहो ही मुलगी लग्न करून घरात आली ज्या दिवशी शौर्याबरोबर हिचं लग्न झालं, त्या दिवशी तुमच्यामध्ये आणि भाऊजींमध्ये पहिल्यांदा वाद झाला. तुमचं पहिल्यांदा भांडण झालं भावाभावांचं. ह्या मुलीला मी घरामध्ये घेऊ, या मुलीला मी स्वीकारू अशी तुमची इच्छा आहे. त्याबरोबर मग आता हर्षवर्धन म्हणत असतो, हे बघ विजया, आपण ते सगळं नंतर बोलू. त्या सगळ्यावर आपण सविस्तर चर्चा करू. आत्ता उगाचच्या उगाच तू विषय वाढवू नकोस. तू ऊर्जाला घरात घे. त्याबरोबर विजया म्हणते, मी म्हटलं ना मी या मुलीला घरात घेणार नाही, तर मी या मुलीला घरात घेणार नाही. ही मुलगी पांढऱ्या पायांची आहे, अवदसा. त्याबरोबर मग शौर्य म्हणत असतो, मग काय बोलतेस तू हे ऊर्जाबद्दल? तू उगाचच्या उगाच तिला का नावं ठेवतेस? तिचा काय दोष आहे? हे बघ मॉम, तुला ऊर्जाला असं बोलायला नको आहे. प्लीज तू ऊर्जाबद्दल हे असं काहीतरी नको बोलूस. त्याबरोबर मग विजया म्हणत असते, शौर्य तू तुझ्या आईबरोबर ह्या मुलीसाठी उज्जत घालतोयस का? त्याबरोबर मग शौर्य म्हणत असतो, मॉम अगं ती मुलगी आता माझी बायको आहे, ह्या घरची सून आहे, हे का कळत नाही आहे तुला? त्याबरोबर विजया म्हणत असते की ह्या मुलीला मी सून म्हणून स्वीकारणार नाही आहे आणि बायको नाही, ही तुझ्या आयुष्याला लागलेली नागिन आहे, नागिन. सून नाही, ब्याद आहे, ब्याद. समजत नाही आहे का तुला? त्यावेळी मग मात्र शौर्याचा पारा चढतो आणि शौर्य रागवत म्हणतो, बास झालं मॉम, इनफ इज इनफ. त्याबरोबर मग आता इकडे शौर्याच्या आईचाही पारा चढतो आणि आई म्हणत असते, शौर्य तू काय बोलतोयस? तुला कळतं आहे का? त्याबरोबर शौर्य म्हणत असतो, मॉम तू हिच्याबद्दल असं नाही बोलू शकत, ही माझी बायको आहे, समजलं? त्याबरोबर आता शौर्याने आईवर आवाज वाढवल्यामुळे आईचाही पारा चढतो आणि आई म्हणत असते, बघितलंस आज चक्क तुझ्यामुळे माझा मुलगा माझ्याबरोबर आवाज चढवून ह्या आवाजात बोलतोय. आजपर्यंत असं कधीही घडलं नव्हतं. माझा मुलगा माझ्याबरोबर एवढ्या मोठ्या आवाजात कधीही बोलला नव्हता. हे सगळं तुझ्यामुळे होतं आहे. जादू केली आहेस तू माझ्या मुलावर, जादूटोना. काय केलंस? काय सांग, काय मंत्र वगैरे फुकलेस का गं माझ्या मुलावर? बोल ना. 2 बहिणींनी मिळून माझ्या दोन्ही मुलांना फसवलं. काहीच वाटलं नाही का तुम्हाला हे सगळं करताना? का फसवलंस माझ्या मुलाला? बोल, काय केलंस तू माझ्या मुलाचं? बोल ना. त्याबरोबर शौर्य म्हणत असतो, मॉम प्लीज
तुला तिच्याशी हे असं बोलण्याचा काही एक हक्क नाही आहे, समजलं का तुला? तू असं कसं बोलू शकतेस तिच्याशी? त्याबरोबर मग आई म्हणत असते, शौर्य अरे मग तुला कळत नाही आहे का? मी सांगते आहे ना तुला, ही मुलगी नको आहे मला तुझी बायको म्हणून. त्याबरोबर शौर्य म्हणत असतो, मॉम माझं तिच्याशी लग्न झालं आहे, कळत नाही आहे का तुला? ती बायको आहे आता माझी. तू उगाचच्या उगाच ऊर्जाबद्दल काय बोलतेस? हे सगळं काय दोष आहे तिचा या सगळ्यात? हे बघ तिची काही चूक नाही आहे. त्यावर आता आई म्हणते, तिची चूक नाही आहे? अरे तिच्यामुळेच तुझ्या जीवावर बेतलं होतं, विसरलास का तू बाळा? त्याबरोबर शौर्य म्हणतो की आई त्या सगळ्यात तिची काही चूक नव्हती. बास उगाचच्या उगाच तू ऊर्जाला ब्लेम करू नकोस, तिने काहीही केलेलं नाही आहे, समजतंय का तुला? त्याबरोबर आता मग मात्र इकडे विजयाचाही पहारा चढतो आणि आता विजया ही शौर्यवरती चक्क हात उगारते. आता विजयाने शौर्यवरती हात उगारलेला बघून घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो, कारण आज आयुष्यात पहिल्यांदाच विजयाने शौर्यवरती हात उगारलेला होता. त्याबरोबर आता हर्षवर्धन हा म्हणत असतो की विजया थांब, काय चाललंय तुझं? कळतंय का तुला? काय वेड्यासारखं वागतेस तू? मला तुझ्याबरोबर बोलायचं आहे, चल माझ्याबरोबर. विजय म्हणत असते, नाही मला काही नाही बोलायचं आहे, तुम्हाला कळत नाही आहे का? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, तुला कळत नाही आहे विजया, तू चल माझ्याबरोबर, मला बोलायचं आहे म्हटलं ना मी, तू चल. आणि मग हर्षवर्धन हा विजयाला घेऊन तिकडनं बाजूला जातो. आता इकडे ऊर्जाला मात्र खूपच जास्त वाईट वाटत असतं. ऊर्जा विचार करते की हे सगळं माझ्यामुळे होतं आहे. हर्षवर्धन हा इकडे आता आतमध्ये घेऊन येतो विजयाला आणि म्हणत असतो, तुझं काय चाललं आहे विजया? तुला कळतंय का? अगं काय बघतीयस तू? त्याबरोबर विजया म्हणत असते, तुमचं काय चाललं आहे? तुम्ही त्या ऊर्जा शिंदेला सून म्हणून स्वीकारलं आहे? मी नाही म्हटलं आहे ना तुम्हाला, मी त्या मुलीला ह्या घरची सून म्हणून नाही स्वीकारू शकत. शौर्याच्या आयुष्यात त्याची बायको म्हणून ती मुलगी मी नाही बघू शकत, कळलं तुम्हाला? हां मी आधीच सांगितलं होतं ना तुम्हाला की हे सगळं करू नका म्हणून, मग तुम्ही का केलं? मी सांगितलेलं तुम्ही का नाही ऐकलं? हर्षवर्धन म्हणत असतो, कारण मला आपल्या मुलाला घरी परत आणायचं होतं विजया, आणि म्हणून माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. विजया मी सांगतोय तसं कर प्लीज, थोडे दिवसांचा प्रश्न आहे. त्यावर विजया म्हणते, काय करू सांगा ना? त्या मुलीला ह्या घरची सून म्हणून स्वीकारू हे सांगताय तुम्ही आणि मी तुमचं ऐकू? हे बघा मी असं काहीही करणार नाही आहे. त्या मुलीला मी आपल्या जहागीरदारांच्या घरची सून म्हणून कधीही स्वीकारणार नाही आहे, कधीच नाही. ती ऊर्जा शिंदे माझ्या घरची सून होऊच शकत नाही, समजलं तुम्हाला? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हे बघ थोडे दिवसांचा प्रश्न आहे विजया, तू उगाच असं हट्ट करू नकोस प्लीज माझं ऐक, मी काय म्हणतोय ते ऐकून घे. तू थोडे दिवसांपुरती मी सांगतोय तसं कर, फक्त तू तुझं डोकं लावायला जाऊ नकोस प्लीज विजया प्लीज. मी जर एखादी गोष्ट तुला सांगतोय तर मी पूर्ण विचार करून सांगत असेल ना. विजया म्हणते, मला काही ऐकायचं नाही आहे आणि मी तुमचं काहीच ऐकणार नाही आहे, कसली साथ वगैरे देणार नाही आहे. तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुमचं तुम्ही बघून घ्या. त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो, नाही विजया तुला मला साथ द्यावीच लागेल, तुला हे करावंच लागेल विजया. विजया म्हणते, नाही मी असलं काहीही करणार नाही आहे, कळलं तुम्हाला? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो की तुला करावं लागेल विजया, माझ्यासाठी तुला हे करावंच लागेल. खरंच तुला शपथ आहे आपल्या नात्याची विजया, तुला हे करावं लागेल आणि मला खात्री आहे तू करशील. विजया म्हणत असते की नाही करणार आहे मी काहीही नाही. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, ऐकून घे माझं प्लीज, ऐकून घे, काही दिवसांचा प्रश्न आहे, नाही म्हणू नकोस विजया. त्याबरोबर मग मात्र आता विजयाचा नाईलाज होतो. हर्षवर्धन तिला सांगत असतो, ऊर्जाचा गृहप्रवेश करून घे, ऊर्जाला रितसर ह्या घरची सून म्हणून स्वीकार आणि मग बघ मी तिला ह्या घरात राहूच देणार नाही आहे. फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे विजया, काही दिवसातच मी त्या मुलीला ह्या घरातनं कायमचं बाहेर काढेन आणि आपल्या शौर्याच्या आयुष्यातनं सुद्धा. आपल्याला जर आपला मुलगा परत हवा असेल तर आपल्याला हे करावंच लागेल. मी हे सगळं काही शौर्याला घरात परत आणण्यासाठीच केलं आहे विजया. जर आत्ता आपण हे सगळं नाही ना केलं तर तो त्या मुलीच्या इतका प्रेमात वाहवत गेला आहे की त्याला ते चाळीतलं घरसुद्धा महाल वाटू लागलेलं आहे आणि मग आपला मुलगा आपल्या हातातून पूर्णपणे निसटून जाईल, पूर्ण वाट लागेल विजया. आता सगळं काही तुझ्या हातात आहे, आता तू जे करशील ना तेच खरं होईल. बघ विजया अजूनही विचार कर, जर आपल्याला आपला मुलगा हवा असेल तर आपल्याला हे सगळं करावं लागेल. शौर्यासाठी तुला हे करावं लागेल विजया. आता निर्णय तुझ्या हातात आहे. आता दुसऱ्या बाजूला इकडे हर्षवर्धन समजावून घेऊन येईल विजयाला असं कुमुदिनी आजी शौर्याला म्हणत असते. आता हे ऐकून शौर्य म्हणतो, नक्की असं तुम्हाला वाटतंय का खरोखर? त्याबरोबर कुमुदिनी म्हणते, हो नक्की, माझी खात्री आहे हर्षवर्धनने एवढा मोठा निर्णय घेतला आहे त्यामुळे तो नक्की विजयाला सुद्धा समजावेल आणि तो तिला खालीसुद्धा घेऊन येईल. तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल, तू ह्या घरात येऊ शकशील ऊर्जा. त्याबरोबर ऊर्जा म्हणत असते, पण मला असं वाटतंय की आपण हे सगळं नको करायला.
नाही म्हणजे शौर्याच्या आईची जर इच्छा नसेल तर मग या सर्व गोष्टींचा काय उपयोग आहे. त्याबरोबर मग आजी म्हणत असते, नाही ऊर्जा, हे बघ, काहीही बोलू नकोस, तू या घरची सून आहेस, त्यामुळे या घरात येणं तुझा हक्क आहे. त्याबरोबर मग दिव्या म्हणत असते, मला नाही वाटत आई ऐकतील म्हणून. नाही म्हणजे त्या दिवशी त्यांनी सुसाईड अटेम्प्ट केला होता ना. त्याबरोबर आता हे ऐकून ऊर्जा आणि शौर्य म्हणतात, काय सुसाईड अटेम्प्ट. त्याबरोबर मग आता लगेचच दिव्या म्हणते, हो सुसाईड अटेम्प्ट. आता हे ऐकून ऊर्जाला खूप मोठा धक्का बसतो. तर आता लगेचच इकडे आदित्य म्हणू लागतो की गप्प बसणं दिव्या, तुला काय बोलायची हे सगळं गरज होती का. शौर्य, अरे नाही, तू शांत हो. शौर्य म्हणत असतो, दादा काय बोलतीये वहिनी, वहिनी जे बोलली ते सगळं खरं आहे का, आईने खरोखर असं काही करण्याचा प्रयत्न केला आहे का. त्याबरोबर मग आदित्य म्हणत असतो, हे बघ शौर्य, तू शांत हो, असं काहीही घडलेलं नाही आहे, तिकडे आम्ही सगळे पोहोचलो ना वेळेवर, झालं सगळं व्यवस्थित. त्याबरोबर मग दिव्या म्हणत असते, मी पोहोचले किचनमध्ये वेळेवर म्हणून, नाहीतर आईंनी तर स्वतःच्या हाताची नसच कापून घेतली असती. त्याबरोबर शौर्य म्हणतो, काय नस कापून घेतली असती, म्हणजे विषय एवढा पुढपर्यंत गेला होता आणि तुम्ही कुणी मला काही सांगितलं सुद्धा नाही. त्याबरोबर मग ऊर्जा शौर्यला म्हणत असते, शौर्य हे बघ, आपण नको करूया, हे सगळं नको करायला, माझा गृहप्रवेश वगैरे राहू दे. हे बघ, हे सगळं जर तुझ्या आईच्या जीवावर बेतलं ना माझ्यामुळे, तर मला नाही सहन होणार. हे बघ, मी घरी परत जाते, काळजी करू नकोस तू, काही होणार नाही. मी आईला सांगेन काय समजवून सांगायचं ते मी बघते, पण उगाचच्या उगाच माझ्यामुळे जर तुझ्या आईच्या जीवावर बेतलं ना, तर ते मात्र मला चालणार नाही. त्यामुळे मी इथूनच परत जाते, त्यांना नको आहे ना मी या घरात, नाही येणार मी. त्याबरोबर आता त्या ठिकाणी हर्षवर्धन आता इकडे विजयाला घेऊन आलेला असतो आणि मग विजया आणि हर्षवर्धन एकत्र एकामेकाच्या शेजारी उभे राहतात. आणि आता हर्षवर्धन म्हणत असतो, ऊर्जा, या घरामध्ये तुझा गृहप्रवेश होईल, तू या घरामध्ये येशील. त्यानंतर मग आता लगेचच हर्षवर्धन पुढे सांगत असतो, आणि तुझा गृहप्रवेश विजया स्वतःच करून घेईल. आणि त्यानंतर मग हर्षवर्धन म्हणतो, विजया जा. त्याबरोबर मग विजया ही होकारार्थी मान डोलावते आणि आता ऊर्जाचा गृहप्रवेश करून घेण्यासाठी विजया त्या ठिकाणी येते. आता विजया तिकडे आल्याच्या नंतर इकडे खूप मोठा प्रश्न पडलेला असतो दिव्याच्या मनाला, की बापरे, चक्क सासूबाई हे सगळं करायला तयार झाल्या, कसं शक्य आहे हे, सासूबाई नेमक्या तयार तरी कशा झाल्या. नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे, असा आता दिव्याच्या मनामध्ये विचार येतो. दिव्या विचारत असते की काहीतरी गडबड तर नक्की आहे, सासूबाईंच्या मनात नक्की काहीतरी सुरू आहे. त्याबरोबर मग शौर्य येतो आणि आईला मिठी मारतो आणि तो म्हणत असतो, मॉम, खरंच मला खात्री होती की तू नक्की ऊर्जाला सून म्हणून स्वीकारणार आणि तू आमचा गृहप्रवेशसुद्धा करून घेणार. विजया म्हणते, लग्न करून आला आहेस ना, मग आता रडू नकोस, चल बायकोच्या शेजारी उभा राहा, मला तुम्हा दोघांचा गृहप्रवेश करून घ्यायचा आहे, घरात मंगल कार्य झालं आहे, डोळ्यात अश्रू आणायचे नाही. शौर्य, बाळा मला माफ कर, आज आयुष्यात पहिल्यांदा मी तुझ्यावरती हात उगारला. आणि मग विजया शौर्यासमोर हात जोडते. विजया म्हणत असते, मला सहन नाही झालं रे ते सगळं, आणि म्हणून मी. त्याबरोबर शौर्य म्हणतो, नाही मॉम प्लीज, अगं तू हात नको जोडूस. आणि मग शौर्य विजयाचे हात पकडतो. त्याबरोबर विजया म्हणते, बरं चल आता उभा राहा दारात. मग शौर्य आणि ऊर्जा दरवाजात उभे असतात. सगळेच जण आनंदी असतात. शौर्य आणि ऊर्जा तर खास करून आनंदात असतात. आता हर्षवर्धन हा ऊर्जाकडे बघत असतो, विजयासुद्धा ऊर्जाकडे बघत असते. त्यानंतर मग आता लगेचच इकडे विजया तीर्थाला म्हणते, तीर्था चल. आणि मग तीर्था आणि विजया ह्या दोघीजणी आता गृहप्रवेशाची तयारी करायला आतमध्ये जातात. इकडे ऊर्जा ही मात्र दरवाजातच उभी असते. आता ऊर्जाला एक आनंद तर असतोच, पण त्याबरोबर तिला टेन्शनही असतं, कारण आता तिचा जहागीरदारांच्या घरामध्ये गृहप्रवेश होणार असतो. मग आता शौर्याला मात्र खूप जास्त आनंद झालेला असतो आणि तो त्याच्या आनंदात व्यस्त असतो, मग्न असतो. त्याला खूप भारी वाटत असतं की फायनली ऊर्जाला सून म्हणून घरातले सगळेजण स्वीकारायला तयार झालेत. तर इकडे आता सगळी गृहप्रवेशाची तयारी करायला गेलेली विजया परत येते. आता येताना तिने हातामध्ये मापसुद्धा आणलेलं असतं. आणि मग माप घेऊन आल्याच्या नंतर हर्षवर्धन म्हणत असतो, विजया कर आता तुझ्या सुनेचा गृहप्रवेश.
आणि मग तो आता ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा, तुझ्या आईला शब्द दिल्याप्रमाणे मी तुझा जहागीरदारांच्या घरामध्ये सून म्हणून गृहप्रवेश करून घेतोय. त्यानंतर मग आता विजया ही शौर्य आणि ऊर्जा यांचं औक्षण करायला पुढे येते. विजया शौर्य आणि ऊर्जाचं औक्षण करते. शौर्यला हळद आणि कुंकू लावते. त्यानंतर मग ती आता ऊर्जाच्या कपाळावर सुद्धा हळद आणि कुंकू लावते. ऊर्जाच्या कपाळावर हळद कुंकू लावताना मनातल्या मनात विजया म्हणत असते, खूप मोठी चूक केलेली आहेस तू या घरामध्ये येऊन, आणि या गोष्टीचा पश्चाताप प्रत्येक वेळी मी तुला करवून देत राहणारच आहे. का आले मी या घरात असं नेहमीच तुला वाटत असेल. बघच तू मी तुला योग्य तो पश्चाताप करवून देते की नाही ते. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. तुम्हाला वचन दिले, तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.